सर्व लोक बोलत आईसा कवडी पट्टी कृष्णादेव सर्वापासून सर्व असं देते उत्तर असे माझे करून आणि शब्दाला पण लगेच झाले आता काही मागोमाते संस्कृतीने काकोटी तसे असे मी सांगतो मोबाईलमध्ये फक्त हिंदूपासून त्या उपदेश झाले बदल करावा लागत असतो. तर आम्हाला जेवढं जमलं तेवढं आम्ही प्रयत्न केलो.
सांगण्याचा, जिथे आम्ही कमी पडलो असं तिथे मी विचार व्यक्त करते. तर आपण ह्या मार्गाची वाटचाल करत असताना आपली ही आजची स्वामी जयंतीची सेवा की जेणेकरून आपली उजळणी आहे की आपण ह्या वर्षामध्ये काय केलो आहोत ह्याचं पठण, ह्याचं श्रवण करायचं आपल्याला. तर आपल्याला जे येणारं संकटाचं सुनामीचं गुरुमाऊली वारंवार सांगत आहेत की अतिवृष्टी असेल, भूकंप असेल, युद्ध असेल, अशा अनेक संकटाला आपल्याला सामोरं जायचं आहे. त्या सामोरं जायच्या माध्यमातून आपल्याला ही आजची सेवा, राष्ट्रहितार्थ सेवा जी की माता भगिनींना पुरुष सेवकांनी सकाळी लावलेली आहे की जे की 11 माळी स्वामी समर्थ जप हवन आणि स्वामी चरित्र 21 अध्यायाला हवन. आज असा योग, आज आम्ही इतके दिवस झाले सेवेकरू म्हणून करतो, पण असा योग की जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांना जीव घालायचा हा असा अनोखा संगम आपल्याला कधीच भेटला नाही. तर ही सेवा का लागली ह्याचं गांभीर्य आणि आपल्याला सेवा रुजू करण्यासाठी जी इथे सेवेकरी नवीन म्हणून आलेले आहेत त्यांच्यासाठी आपली ही उजळणी आहे. जुन्या सेवेकऱ्यांना असं वाटत की प्रत्येक वेळेला 3 अध्याय 11 माळी जप सांगतात, महाराजांचं अधिष्ठान सांगतात, पण ह्याच्यातले 25% सेवेकरी हे बाहेर गावातून आलेले आहेत, नवीन केंद्राला जोडलेले आहेत. माझं कामच तेवढं असतं की चेहरा कुठला नवीन आहे आणि त्या सेवेकऱ्यापर्यंत आपण पोहोचणं, तुम्ही कुठून आलात हे विचारणं. तर पहिल्यांदा मी ह्या मार्गाची रूपरेषा करत असताना, ह्या मार्गामध्ये येत असताना पहिल्यांदा आपल्याला पाय धुवून यायचं आहे. आपल्याला पाय धुण्याचं काय कारण आहे? अज्ञानात सेवा करू नका. मी वारंवार सांगते, अज्ञानात सेवा करू नका. तर आपण पाय धुवून काय यायचंय? तर सीतेला रामाबरोबर 14 वर्ष वनवास का भोगावे लागले की ज्या वेळेस त्याने देवतांचं दर्शन घ्यायला जात असताना तिची टाच कोरडी राहिली होती, त्याच्यामुळे त्या रामाबरोबर सुद्धा तिला 14 वर्ष वनवास भोगावा लागला. हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून आपण अध्यात्म क्षेत्रात जात असताना पहिलं पाय धुवून यायचंय. आपल्या मार्गात सुद्धा महिला जागतिक सक्षमीकरण हा मेळावा आपल्या गुरुपुत्र आदरणीय दादासाहेबांच्या सानिध्यात झाला आहे. त्याचबरोबर आज आपल्या नगरीमध्ये की जेणेकरून आपल्या आमदारच्या भैयासाहेबांच्या सानिध्यात की हिंदुत्व महिला संमेलन लागलेलं आहे. तर मी सगळ्या माता भगिनीला विनंती करते की ह्या संमेलन मध्ये आपण आवर्जून उपस्थित राहावं. की कार्यक्रम आपला लागली संपला म्हणजे प्रसाद घेतल्यानंतर जे सेवेकरी त्या कार्यक्रमाला उपस्थित लावा, कारण त्याच्यामुळे सुद्धा आपल्या येणाऱ्या संकटावर आपण कसं मात करू, आपल्या मुलीला आपण कसं संरक्षण देऊ हे तिथं शिकवलं जाणार आहे, तिथं माहिती देण्यात जाणार आहे. तर जसं महाराजांचा प्रगट दिन आपल्याला चेतना देऊन जाते, तसंच ते सुद्धा कार्यक्रम आपल्या जीवनामध्ये जगत असताना आपल्याला एक प्रेरणा देऊन जाणारी आहे. तर झालेली सेवा श्री स्वामीचरणी आपण करते. ज्या सेवेकऱ्यांना जायचं आहे त्याला शांत चित्तेनं रांगेनं प्रसाद घ्यायच्या. 4 जागी स्टॉल लावलेले आहेत प्रसादाचे आणि ज्यांना कुणाला वास प्रसाद चालू झाला. जरा कमी बरोबर महिन्याची शक्ती ऊर्जा तयार होते आणि त्याबरोबर आपण 9 म्हणतो की आपल्याला माहिती पाहिजे. बरेच माता भगिनीला 9 म्हणजे काय माहिती नाही, म्हणलं की चालू करतात. बघा ही आज्ञा दूर करा, सांगायचं काय आज्ञा दूर करा. तर 9 मंत्र म्हटल्यानंतर त्या 9 मंत्रामध्ये बघा 9 अक्षराचा संगम झालेला आहे आणि तो देवीला प्रभावित करणारा मंत्र आहे. ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्याचबरोबर महामृत्यूंचे जप किती जणांना माहिती आहे आणि कशासाठी आहे? महामृत्यूंचे जप आपल्या आरोग्याशी, आपल्या व्यसनाधीनतासाठी, आपल्या घरातील मुलांना चिडचिडपणा, हट्टीपणा घालवण्यासाठी
त्यासाठी हा मंत्र आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. असे बरेच मंत्राचं महत्व, बरेच मंत्र, तंत्र, स्तोत्र आपल्या माऊलीनं आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. श्री सूक्त कशासाठी वाचायचं आहे? ज्यांच्या घरी लक्ष्मीची प्राप्ती कमी आहे, भरपूर कमवतात पण टिकत नाही, हा शेतकऱ्याने श्री सूक्त वाचा. वेगवेगळे स्तोत्र आपल्या नित्यसेवेत दिलेले आहे, वाचा. लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री. आज आपण लय गर्वानं म्हणतो की 100% आरक्षण आपल्याला गुरुमाऊलीनं दिले, पण किती महिला सक्षम आहेत की आज कार्याला काम करण्यासाठी आणि आपलं तन मन धन लावण्यासाठी. तर आज एक संकल्प करा. भरपूर शेतकरी बसलेले वेळ घेणार नाही, तर एक संकल्प करा. खरंच महाराजांची आज जयंती आहे, एवढा योग चांगला आहे. महाराजांच्या शरण जर आपण तुम्हाला साक्षी नाही, मला खरंच महाराजांचं काम करायचं आहे आणि मला महाराजांच्या ह्या मार्गात राहायचं आहे. तर आपण चरित्र पारायणासाठी जे एप्रिल महिना आहे, त्या महिन्यासाठी जी बी नाव नोंदणी करायची आहे, कॉलिंग करायची आहे, त्यासाठी 2 महिने तयार व्हा. फक्त कॉल करायचा आहे. दिलेला नंबर असेल, तुम्हाला दिलेलं हे असेल, लिस्ट असेल, फक्त श्री स्वामी समर्थ येईल, श्री स्वामी समर्थ भाऊ असा आमचं जिजाऊनगर केंद्रामध्ये 9 तारखेला येत्या गुरुचरित्र पारायण आहे. तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला बसायचं आहे का? हो म्हणत नाही म्हणत, हो म्हणत नाही म्हणत, पण ह्या माध्यमातून तुमची सेवा कुठेपर्यंत पोहोचते? किती जणांबरोबर संपर्क होतो, किती जणांपर्यंत संपर्क होतो आणि किती जणांपर्यंत पोहोचतो, किती जणांच्या समस्या. एखादी महिला तुम्हाला म्हणत नाही माझ्या अशाची अडचणी करू शकते का? फक्त आपल्या गुरुमाऊलीनं आपल्याला 7 दिवसाचं पारायण करायला परमिशन दिलेलं आहे. 1 दिवशीय पारायण कुठंच नाही. तर कसं असतं, वेळेचं बंधन असतं. बरंच आपल्या नळविभागाचे स्टॉल लागलेले आहेत, तिथं विवाह संस्था नोंदणी आहे, त्याचबरोबर जनकल्याण आहे, वास्तुशास्त्र विभागाचे प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत, जनकल्याणचे प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत. बोलायसारखं भरपूर असतं, पण ज्ञानाचं दान करून घेऊन जावं. इथं आल्यानंतर काही